टू अर्निंग्स ग्रोथ रेशो. हे काढायला आपण काय करतो, कंपनीचा जो पीई रेशो असतो ना, म्हणजे प्राइस टू अर्निंग्स रेशो. हो, त्याला आपण कंपनीच्या अंदाजित वार्षिक ईपीएस ग्रोथ रेटने भागतो. म्हणजे अर्निंग्स पर शेअर वाढीचा जो दर असतो त्याने. ओके, म्हणजे हे फक्त स्टॉक महाग आहे की स्वस्त हे नाही बघत. नाही, ते स्टॉकच्या किमतीला त्याच्या वाढीच्या वेगाच्या संदर्भात बघतं. साधारणपणे जर पीईजी रेशो 1 पेक्षा कमी असेल तर असं मानलं जातं की स्टॉकची किंमत त्याच्या वाढीच्या क्षमतेच्या मानाने वाजवी आहे किंवा कदाचित तो अंडर व्हॅल्यूड असू शकतो. अच्छा, म्हणजे आरएसआय आणि पीईजी एकत्र वापरण्याची कल्पना अशी आहे की आपण फंडामेंटली चांगल्या कंपन्या बघायच्या ज्यांचा पीईजी कमी आहे. बरोबर. आणि जेव्हा त्यांचा आरएसआय 30च्या खाली जातो, म्हणजे मार्केट सेंटिमेंटमुळे त्या तात्पुरत्या ओव्हरसोल्ड झाल्या आहेत, तेव्हा खरेदीचा विचार करायचा. अगदी बरोबर पकडलत. हे कॉम्बिनेशन चांगलं का आहे? कारण आरएसआय आपल्याला मार्केटचं मूड किंवा मोमेंटम सांगतो, म्हणजे एंट्रीसाठी टायमिंग बघायला मदत करतो. आणि पीईजी आपल्याला सांगतो की कंपनीमध्ये मुळात दम आहे की नाही, तिचं व्हॅल्युएशन तिच्या वाढीच्या हिशोबाने योग्य आहे की नाही, म्हणजे चांगला माल योग्य वेळी घेण्याची संधी. इंटरेस्टिंग. याचं काही उदाहरण आहे का आपल्याकडे, म्हणजे बॅकटेस्टिंग वगैरे? हो, एक चांगलं उदाहरण आहे आपल्या विश्लेषणात, बजाज फायनान्सचं. मार्च 2014 मध्ये काय झालं होतं, त्याचा आरएसआय 28 वर आला होता. म्हणजे ओव्हरसोल्ड. हो, आणि त्याचवेळी त्याचा पीईजी रेशो होता 0.72, म्हणजे एकापेक्षा कमी. ओके, त्यावेळी किंमत काय होती? त्यावेळी किंमत होती साधारण 205 रुपयांच्या आसपास. आणि मग काय झालं? त्यानंतर पुढच्या 9 वर्षांमध्ये तो स्टॉक 7000च्या वर गेला, म्हणजे जवळपास 3300% परतावा. अर्थात हे भूतकाळात घडले, भविष्यात असंच होईल याची गॅरंटी नाही. बरोबर, गॅरंटी कशाचीच नसते. पण हे उदाहरण काय दाखवतं की आरएसआयने टेक्निकल एंट्री सिग्नल दिला आणि पीईजीने फंडामेंटल व्हॅल्युएशनचं समर्थन केलं. दोन्ही एकत्र आल्यामुळे एक चांगली संधी मिळाली. हे खरंच खूप प्रभावी वाटतंय. पण हेही तितकंच खरं आहे की